गुड इव्हनिंग फ्रेंड्स. एक विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून, इंग्रजी विषयाचा अभ्यासक म्हणून किंवा आपण जर स्पर्धा परीक्षाची तयारी करत असणार, अशा सर्वांना या खालील गोष्टी माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. आता खाली काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, म्हणजे ॲब्रिव्हिएशन दिलेले आहेत, संक्षिप्त रूप. त्या ॲब्रिव्हिएशनचे किंवा शॉर्ट फॉर्मचे आपल्याला लाँग फॉर्म बघायचे आहेत. असे एकूण 50 शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म मी शोधून काढलेले आहेत. यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला स्पर्धा परीक्षेला आणि शालेय अभ्यासक्रमाच्या दृष्टीने किंवा जी के म्हणजे जनरल नॉलेजच्या दृष्टीने खूप काही फायदा होणार आहे. जे विद्यार्थी 10वीला असतात, म्हणजे त्यांची SSC परीक्षा असते, SSC. तर आता SSCचा फुल फॉर्म काय होतो? सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. एसचा फुल फॉर्म सेकंडरी, दुसऱ्या एसचा फुल फॉर्म स्कूल आणि सीचा फुल फॉर्म सर्टिफिकेट. मग जर तुम्हाला कोणी विचारलं SSC म्हणजे काय, तर SSC म्हणजे इयत्ता 10वी आणि या SSCचा फुल फॉर्म असतो सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. दुसरा आहे HSC. आता उद्यापासून 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. 12वीला HSC बोर्ड म्हणतात. मग नेमकं H म्हणजे काय, S म्हणजे काय, C म्हणजे काय? तर Hचा फुल फॉर्म होतो हायर, Sचा फुल फॉर्म होतो सेकंडरी आणि C म्हणजे सर्टिफिकेट. तर या ठिकाणी SSC म्हणजे 10वी आणि HSC म्हणजे 12वी, हे आवर्जून लक्षात ठेवा. BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, BCom म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स, BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स, MAचा फुल फॉर्म आहे मास्टर ऑफ आर्ट्स. बरेच जणांनी BEd केलेलं असतं किंवा BEd करायचं असतं, तर BEdचा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन. ITI करतात, बरेचसे मुलं ITI करतात, तर ITIचा फुल फॉर्म आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, IIT. आता सध्याचं जे मोबाईलचं जग आहे, विज्ञानाचं जग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे, त्याला IIT म्हणतात. आता IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. जे प्राध्यापक, शिक्षक सिनियर कॉलेजला शिकवतात, सिनियर कॉलेज म्हणजे 13वीपासून पुढे, मग ते सायन्स असेल, ते आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल, अशा सगळ्यांनी PhD केलेली असते, त्याला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणतात. अजून आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे फुल फॉर्म आहे. तंत्रज्ञान आणि संगणकाशी संबंधित PC. बऱ्याच जणांकडे PC असतो आणि ते लोक बोलतात माझ्याकडे PC आहे. आता PC म्हणजे काय? पर्सनल कम्प्युटर, म्हणजे स्वतःचा कम्प्युटर. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅम, माझ्या मोबाईलची एवढी रॅम आहे, त्याच्या मोबाईलची तेवढी रॅम आहे, तर रॅमचा फुल फॉर्म होतो रँडम ॲक्सेस मेमरी. रॉम, रीड ओनली मेमरी. USB, आपण म्हणतो ना तुझ्याकडे USB वायर आहे का, तर युनिव्हर्सल सिरियल बस. वायफाय, आपण म्हणतो ना मला वायफाय दे, तर वायरलेस फिडिलिटी. WW डॉट, म्हणजे वेबसाईटच्या अगोदर WW येतं ना, त्याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. PDF, आपण म्हणतो ना माझ्याकडे PDF फाईल आहे, तर PDFचा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून बरेचसे आहेत माझ्याकडे. सोशल मीडिया आणि चॅटिंगच्या दृष्टीने गुगल. आपण म्हणतो गुगल हे असं मशीन आहे
त्याच्यावर काहीही शोधलं आपल्याला लगेच माहिती मिळते. तर गुगलचा फुल फॉर्म काय बघा, ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ. याहू, यट अनदर हायरिकल ऑफिशियस ओरॅकल. सिम, आपण म्हणतो माझ्याकडे सिम आहे, ते ओडाफोनचं आहे, आयडियाचं आहे, जिओचं आहे. तर सिमचा फुल फॉर्म होतो सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. ओ टी पी, वन टाईम पासवर्ड. मी मेसेज केला आहे, तुझ्या मोबाईलवर ओ टी पी आला असेल तर ओ टी पी मला सांग. तर ओ टी पीचा फुल फॉर्म होतो वन टाईम पासवर्ड. एस एम एस, शॉर्ट मेसेज सर्व्हिस. डी पी, आपण डी पी ठेवतो. डिस्प्ले पिक्चर. जी आय एफ, ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. व्हायरस, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज. व्ही पी एन, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल. पुन्हा माझ्याकडे बरेचसे असे आहेत ॲब्रिव्हिएशन आणि त्याचे फुल फॉर्म. प्रशासन आणि बँक क्षेत्राशी रिलेटेड. आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारतो शाळेमध्ये, तुझं स्वप्न काय आहे? तो म्हणतो मला IAS व्हायचं. तर IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस. FIR, आपण पोलीस स्टेशनमध्ये FIR करतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ATM, आपल्याकडे ATM मशीन असतं बघा प्रत्येकाकडे. ऑटोमेटेड टेलर मशीन. पॅन, आपल्याकडे पॅन कार्ड असतं ना बघा. परमानंट अकाउंट नंबर. पिन, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. KYC, आता लाडक्या बहिणींना असं सांगितलं जातं KYC करा, KYC करा, KYC करा. तर KYCचा फुल फॉर्म आहे नो युअर कस्टमर. IFSC, बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला IFSC नंबर भरावा लागतो. त्याचा फुल फॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जसं SBI असतं ना, तसं RBI असतं.